राज्य सरकारची नवी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायला गेलेल्या एका युवकाचा अपघातात मृत्यू झालाय। कागदपत्र घेण्यासाठी गावी दुचाकीने जात असताना त्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली। यात तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। योजनेसाठी एका लाडक्या बहिणीला आपला भाऊ गमवावा लागला। शिवलाल लाडे, वय वर्ष 42 असे अपघातात निधन झालेल्या भावाचं नाव आहे। मुख्यमंत्र्यांनी नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे जुळवण्यासाठी नागरिकांच्या तहसील कार्यालयात फेऱ्या वाढल्या आहेत, तर कोणी महिला माहेरी जन्म दाखला आणायला जायला निघाल्यात। मात्र अशा एका लाडक्या बहिणीचा भाऊ आपल्या बायकोला अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात घेऊन आला असता त्याच्या पत्नीने या योजनेचा एक कागद घरी विसरल्याने तो घाईघाईत एकटाच गावाला कागद आणायला निघाला असता त्याला रस्त्यावर एका ट्रकने धडक दिली। यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेलं। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला। दरम्यान लाडे यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रक चालकाला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे। योजनेसाठी कागदपत्रे घेण्यासाठी घरी जात असताना अपघात झाला। योजनेचा लाभ मिळावा म्हणून एका लाडक्या बहिणीला आपल्या भावाला गमवावे लागले। त्यामुळे तुम्ही देखील कागदपत्रांची जुळवाजुळव करायला जात असाल तर वाहने हळू चालवा आणि वाहतूक नियमाचे पालन करा। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता यापुढे तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरू शकता। त्यामुळे घाई करू नका, कारण तुम्ही 31 ऑगस्ट आधी फॉर्म भरले तरी तुम्हाला 1 जुलैपासून या योजनेचा लाभ मिळेल। त्यामुळे धावपळ करत जाऊन स्वतःची जीवितहानी तर होणार नाही याची काळजी घ्या।